माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आदरणीय श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक सायबर स्क्वॉड तयार केलेला आहे आणि हे सायबर स्क्वॉड त्यांच्या हद्दीमधील म्यूल अकाउंटची तपासणी करत असताना असं लक्षात आलं की आळंदी हद्दीमध्ये आरोपी ज्याचं नाव आहे सचिन संजय काळे, राहणार गोडाऊन चौक, मोसी, ह्याने त्याचं जे एक अकाउंट आहे ते सायबर फ्रॉडचा जो रक्कम आहे, सायबर फ्रॉड जो पैसा आहे तो त्याच्या खात्यात जमा होत होता. त्याबद्दल आळंदी पोलिसांनी इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेली आहे. तपासात असं निदर्शनास आले आहे की एकूण 150 कोटी रुपयांचा फ्रॉड झालेला आहे. त्याच्यामध्ये भारतातील विविध राज्यातील 65 नागरिकांना फसवलं गेलेलं आहे आणि हा जो ऑनलाईन फ्रॉड आहे, सायबर फ्रॉड आहे, तो झालेला आहे. आज जो आरोप आहे कार्यक्रम तो सायबर गुन्ह्याशी रिलेटेड आहे का की सर्वसामान्य किंवा कामगार वर्गाचे? सर्वसाधारणपणे सायबर गुन्हेगार जे असतात ते फसवणुकीची जी फ्रॉडची जी रक्कम असते ती स्वतःच्या खात्यामध्ये कधी स्वीकारत नाही. त्यासाठी ते इतर कोणाला तरी बरोबर घेत असतात. त्याच्यामध्ये स्टुडंट असतील किंवा लो इन्कम ग्रुपचा काही व्यक्ती असतील, तर अशा वेगवेगळ्या ग्रुप्सला काहीतरी आमिष दाखवून त्यांचं बँक खातं ही रक्कम स्वीकारण्यासाठी वापरलं जातं. आरोपी जो आहे तर आरोपीचं खातं बँक खातं या प्रकारामध्ये फ्रॉडची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. त्याला याबद्दल काही मोबदला वगैरे दिला गेला होता का किंवा त्याला याबाबत काही कल्पना होती का त्याचा खात्याचा वापर केला जातो अशा प्रकारे? अगदी बरोबर. आरोपीच्या खात्यावरून हा सायबर जो फ्रॉडचा पैसा काढला जात होता आणि त्याबद्दल त्याला काही कमिशन स्वरूपात काही पैसे मिळत होते असं तपासामध्ये दिसून आलेलं आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जी वाढ होती, नागरिकांना काय आव्हान करा जेणेकरून अशा प्रकारची फसवणूक होण्यापासून? आपण पाहतच आहात की आता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढलेला आहे आणि सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्य नागरिकांना फसवत असतात आणि याच्यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की उच्च शिक्षित ज्या व्यक्ती आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात फसवल्या जातात. यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे. प्रथमतः आपलं बँक अकाउंट्स आहे त्याचे डिटेल्स शक्यतो कोणालाही शेअर, त्याशिवाय कोणी OTP मागितला असेल किंवा कोणी एखादं साईड किंवा लिंक जर आपल्या व्हॉट्सअपला पाठवली असेल तर त्यावर कोणी क्लिक करू नये. असं जर केलं नाही तर याच्यामध्ये आपण फसण्याची शक्यता फार कमी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.